नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे दसरा म्हणजे विजयादशमी। तर सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज विहारात जायचं आहे। त्याच्या आधी आमच्या इथं ग्राउंड आहे, तिथं म्हणजे झेंड्याचं ध्वजारोहण करायचं आहे, पंचशील ध्वजाचं। आणि तिथून पुढे आज तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतो, म्हणजे पूर्ण इव्हेंट दाखवतो। आणि संध्याकाळी बी रॅली आहे, आता विहारात बी जायचं आहे आणि तुम्ही कंटिन्यू राहा। तर पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला मित्रांनो, आमच्या ग्राउंडची परिस्थिती खूप बेकार झालेली आहे। आता इथून रस्ता काढत जायचं आहे बाळांनो। मित्रांनो, कसं आहे म्हणजे ध्वज लावायचा म्हटलं तर लावायचा, तर कसा विषय आहे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, असा विषय झालेला आहे। कारण की पूर्णपणे पाणी होतं, त्याच्यामुळे गवत बी लय वाढलं, यावेळी साफसफाई बी झाली नाही। कारण की इथं कोणीच नव्हतं, वेळच नव्हता भेटला, आपापल्या कामात सर्वजण होते व्यस्त, त्याच्यामुळे आता उड्या मारत जाऊ। हाँ फटको हे करना झालं, झटका मार बराबर होते। रस्ते म्हणजे असे एकदम व्यवस्थित आहेत, इंटरनॅशनल रोड आहे। तुम्हाला दाखवतो आजच्या आमच्या इथे दसरा निमित्त रोड किती छान आहे, तर किती चांगले आहेत। बस सगळं धुवाच आहे आमच्या इथं, म्हणजे एक नंबर आहे रोड वगैरे। माती टाकून खड्डे पडले तर आमच्या इथं डायरेक्ट माती पडते, तर मोबाईल पाहू नका, पटसान हे बा। आता इथं बा तुम्हाला इथची परिस्थिती दाखवतोय बा, हे ठिकाण आहे इथं, म्हणजे हे बा एवढा खड्डा पडला होता, हे कालच काहीतरी मुरुम वगैरे काहीतरी टाकला वाटते बा, तरी बी बेकार। आणि हे बा SBIच्या समोरच आहे विषय, म्हणजे माणसाला पडा दारू मेन दारू आहे, दारूच्या समोर डायरेक्ट पडते विषय। हार्ड आहे आमच्या इथं। चौक अजून दाखवू का तुम्हाला? चौक बी दाखवतो पहा। हे बा रस्ते म्हणजे आमच्या इथं आहे ना, डांबर सोडून मुरुम जास्त पडते रस्त्यावर, डांबरी रोडवर मुरुम जास्त पडते, असं आमच्या इथं भारी सिस्टम आहे आलं। पण तरी पण पहा, अजून दाखवतो नाही दाखवतो, सामने चौक दाखवू दे अजून चौक। हे भाई खड्डे सब खड्डा कर दूंगा, इस खड्डे में मैं दिखता नहीं। ते पाय मुरुम डायरेक्ट मुरुमाचे शॉट आहे, एवढे खड्डे पडले ते भाई, तर मुरुम टाकते। तर विषय कसा आहे, हे पाणी, याला म्हणते चौक। याला पाणी पाचतो, चहा पितो, तुम्हाला दाखवतो आता। चला खिचड़ी खाने आलो, भूषण भाऊ आणि मैं अभी खिचड़ी खाएंगे, चाय पियेंगे और बाद में जाएंगे। महिला मंडळाच्या
माजी उपाध्यक्ष शांताबाई बाबूराव दिवेकर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अर्पण करावा। तसेच सामाजिक कार्यकर्ते या समितीचे ब्लॉग तर कसा वाटला तर ते सांगा तुम्ही, आणि सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉग.